नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, एक वेगळी कल्पना करा. स्टेज नाही, माईक नाही, स्क्रिप्ट नाही. आपण उभे आहोत गजबजलेल्या भाजी मार्केटमध्ये. आजूबाजूला आवाजांची गर्दी आहे, विक्रेत्यांच्या हाका, ग्राहकांचे प्रश्न आणि भाव करण्याची चर्चा, पिशव्यांची खसखस आणि नाण्यांची खणखण. इथं कुणी अँकर नाही, पण प्रत्येक जण बोलण्याची एक कला वापरत आहे. होय मित्रांनो, भाजी मार्केट म्हणजे जिवंत बोलण्याची शाळा आहे. पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आवाज. भाजी विक्रेता दूर उभ्या ग्राहकांपर्यंत आपला आवाज पोचवतो. तो ओरडत नाही, पण त्याचा आवाज धारदार असतो. स्पष्ट शब्द, ठाम टोन आणि योग्य लय यातून आपल्याला समजतं की प्रभावी बोलणं म्हणजे मोठ्यानं ओरडणं नाही, तर आवाज योग्य पद्धतीनं फेकणं आहे. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे शब्दांची निवड. विक्रेता कधी म्हणतो ताजी भाजी घ्या, कधी म्हणतो आजची खास ऑफर, कधी म्हणतो बहिणी थांबा, ताई थांबा, दीदी थांबा, तुमच्यासाठी कमी करतो. तो परिस्थितीनुसार शब्द बदलतो. म्हणजेच बोलणं हे नेहमी श्रोत्यांनुसार बदललं पाहिजे. एकच वाक्य सर्वांसाठी चालत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे देहबोली. होय, विक्रेता हाताने भाजी दाखवतो, वजन काट्यावर ठेवतो, मान हलवतो, हसतो आणि त्याचे हात सतत बोलत असतात. तो फक्त तोंडानं नाही, तर संपूर्ण शरीरानं संवाद साधत असतो आणि यामुळे ग्राहक त्याच्याकडे लक्ष देत असतो. चौथी गोष्ट म्हणजे नजर. होय मित्रांनो, तो प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीकडे पाहतो, नजर मिळवतो. त्याला कळतं कोण ग्राहक आहे, कोण फक्त बघणारा आहे, कोण खरोखर भाजी घेणारा आहे का नुसता टाइमपास करणारा आहे. तो नजरेतून तो संवाद सुरू करतो आणि हेच मित्रांनो स्टेजवर प्रेक्षकांशी जोड निर्माण करते. पाचवी गोष्ट म्हणजे मित्रांनो आत्मविश्वास. ग्राहक भाव करत असतो, विक्रेता शांतपणे उत्तर देतो, कधी कमी करतो, कधी ठामपणे नाही म्हणतो, पण त्याचा टोन डगमगत नाही. त्याला आपल्या वस्तूवर विश्वास असतो. हा आत्मविश्वासच बोलण्यातून झळकतो. मित्रांनो, सहावी गोष्ट म्हणजे लय आणि गती. मार्केटमध्ये कुणी खूप संथ बोलत नाही, कुणी खूप वेगातही बोलत नाही. परिस्थितीनुसार बोलण्याची गती बदलते. गर्दी वाढली की वेग वाढतो, ग्राहक निवांत असेल तर गती कमी होते. म्हणजेच बोलण्याची गती परिस्थितीशी जुळवली जाते. मित्रांनो, सातवी गोष्ट म्हणजे लक्ष वेधून घेण्याची कला. इतक्या आवाजातही काही हाका आपले लक्ष वेधून घेतात. का? कारण त्या वेगळ्या असतात. टोन वेगळा, शब्द वेगळे, शैली वेगळी. याचा अर्थ लोकांचे लक्ष वेधायचे असेल तर वेगळेपणा मित्रांनो आवश्यक असतो. आठवी गोष्ट म्हणजे संयम. ग्राहक कधी कधी रागावतो, शंका विचारतो, वेळ घेतो, तरी विक्रेता संयम ठेवतो. चेहऱ्यावरती त्रास दिसू देत नाही आणि हा संयम बोलण्यात सौम्यता आणतो. मित्रांनो, नववी गोष्ट म्हणजे साधेपणा. कुणी मोठमोठे शब्द वापरत नाही, सोपी भाषा, थेट मुद्दा. त्यामुळे संवाद पटकन होतो. स्टेजवर अवघड शब्दांपेक्षा सोपी भाषा जास्त प्रभावी ठरते. मित्रांनो, 10वी गोष्ट म्हणजे परिणामकारक शेवट. व्यवहार झाल्यावर विक्रेता म्हणतो पुन्हा या. हा छोटा संवाद पुढच्या भेटीची दारं उघडतो. बोलण्याचा शेवट असा असावा की श्रोता पुन्हा ऐकायला तयार होईल. भाजी मार्केटमध्ये उभे राहून हे सगळं निरीक्षण केलं तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लक्षात येतं की बोलण्याची खरी कला पुस्तकात नाही, तर ती दैनंदिन जीवनात आहे. इथं प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं लोकांना पटवतो, लोकांना समजून सांगतो आणि आपलं म्हणणं लोकांच्या हृदयावरती, लोकांच्या मनावरती ठसवतो, माणसं जोडतो आणि त्यांच्याशी संवाद साधतो. म्हणून मित्रांनो, कधी वेळ मिळाला तर तुम्ही अवश्य एकदा भाजी मार्केटमध्ये काही मिनिटं शांत उभे राहा, ऐका, बघा आणि शिका. कारण तिथं बोलण्याची जी नैसर्गिक शैली दिसते तीच स्टेजवर तुम्हाला प्रभावी बनवू शकते. मित्रांनो, हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा, कारण अशा वेगवेगळ्या पद्धतीनं बोलण्याची कला शिकण्यासाठी पुन्हा भेटूया नव्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.